एवं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. त्याला असं वाटलं की त्याला सुलेखा दिसली. कोणाला? सुलेखा. कुठे? परक्या माणसाशी बोलावं तसा बोलला तू माझ्याशी. अहो मग पुन्हा करा ना फोन. 100 वेळा त्याने दूर लोटलं तर 101 वेळा त्याला जवळ करा. सुलेखाने फोन केला? हो अभिमान? बोल अभिमान बोल. अरे अजून किती पाठीशी घालणार आहेस त्या मुलीला? अभिमान, त्या मुलीने माती केली तुझ्या आयुष्याची. विक्रांत, मला ही मुलगी पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मला ही मुलगी पाहिजे. हे बघ, माझ्या पोराला लटकावून जर ती अशी पळून गेली असेल ना तर तू आहे तुझ्या माझ्या जिंदगीवर. शोध तिला. आणि अभिमानने खून केला असता तरी असा नाही तर तसा मी त्याला सोडावलाच असता. आणि आता त्याने खून केलाच नाही म्हटल्यावर काही प्रश्नच उरत नाही. शोध तिला. तिला माझ्या समोर आणून उभी कर. अभिमानला काहीच बोलावं लागणार नाही. मी स्वतःच ती. शोध तिला. हॅलो चंदू, बाबा बोलतोय. बोला. यशवंतरावने तुला काय धमकी दिली? तुम्हाला कोणी सांगितलं? तो सरंजामी तुला काय बोलला मला सांग. हे बघा, धमकी वगैरे काहीही दिलेली नाहीये. त्यांची बोलायची स्टाईलच आहे ती. असं काहीही करणार नाहीत ते. तरीही एक लक्षात ठेव, आपल्या घरातल्या एकाचा जीव गेलाय चंदू, आणि त्याला तो त्यांचा मुलगाच जबाबदार आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. तसं काहीही होणार नाही. चंदू, कदाचित मी तुला कायमचा परका झालो असेल, पण माझ्यासाठी तू कधीही मला परका नव्हतास. परका नव्हतास, नाहीयेस आणि नसशील सुद्धा. तुझ्या बाबतीत माझ्याकडनं अनंत चुका झाल्या. सगळ्या चुका मान्य आहेत मला, आणि त्यासाठी मी तुझ्या पायावरती तुझं मन भरेपर्यंत माझं नाक रगडायला तयार आहे. पण म्हणून तू मला कायमचा परखा करू शकत नाहीस. एक बाप म्हणून तुझी काळजी घेण्याचा आमचा अधिकार तू माझ्यापासून कधीही हिरावून घेऊ शकत नाहीस. लक्षात ठेव. माझे एक मित्र आहेत, एसीपी जोगळेकर. मी त्यांना भेटायला जाणार आहे. तू बरोबर यावंस अशी माझी अपेक्षा नाही. माझं एकच सांगणं आहे तुला, काळजी घे स्वतःची.
माझ्या स्वतःच्या वडिलांना मी त्याच्या मुलाच्या मृत्यूचं ओझं त्याच्या खांद्यावरती वाहताना पाहिलंय. मी पाहिलं आणि हादरून गेलो रे मी. तेव्हा का माहित पेललं त्याने ते ओझं. पण मी तेवढा भक्कम नाही. मी कोलमडून जाईन, मी संपून जाईन. म्हणून सांगतो मी, काळजी घे स्वतःची. बस मला एवढंच सांगायचं होतं. काय रे? बाबा, मला मला माफ करा बाबा. तू अरे चंदू, रडतोस कसला रे? रडू नको रे, रडू नकोस प्लीज. वेडायस का तू? रडणं थांब. अहो अहो, काय झालं? का रडताय? सांगा ना, काय झालं? काय झालं रडायला? बाबांचा फोन आला होता. काय म्हणत होते? किती किती चुकीचं वागतो ग मी. काय झालं ते तरी सांगा. मागे वाड्याच्या प्रॉपर्टीवरून एवढा वाद झाला. बाबा माझी माफी मागायला माझ्या दारात आले होते आणि मी अपमान केला त्यांचा. काय वाटलं असेल त्याला. परवा सुद्धा मला पैशांची काही गरज आहे विचारायला त्यांनी फोन केला होता आणि मी कसा वागलो त्यांच्याशी. ना वयाचा मान राखला ना नात्याचा. ज्या ज्या दिवशी बाबांशी भांडलात ना, त्या रात्री तुम्हाला सुद्धा झोप लागलेली नाहीये. मला समजत नाही का? समजून सगळेच घेतात ग. मीच फक्त एकट आणि आडमुठ्यासारखं वागत असतो. बाबांच्या मनासारखं कधीच वागू नाही शकलो मी. शाळेत कधी प्रगती केली नाही.
त्यामुळे आदर्श विद्यार्थी नाही झालो. आणि आता आदर्श मुलगाही नाही ठरलो. सगळं तुम्हीच ठरवता. सगळ्या गोष्टी आदर्श गुणाच्या मोजपट्टीत नाही मोजता येत. बाळकाकाच्या खुनानंतर तुम्ही सरंजामेंना साक्ष देण्यास नकार दिला. हे काय साधी गोष्ट आहे? अहो, आपला मुलगा आपल्या बाजूने आहे ही बाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि जोपर्यंत तो आहे ना, तोपर्यंत एक काय 100 सरंजामे सुद्धा काहीही करू शकणार नाहीत. या केसच्या संबंधित काही असेल तरच आपण बोलूया असं तूच म्हणाली होतीस. मला जे काही बोलायचं आहे ते या केसच्या संबंधित आहे की नाही मला माहित नाही, पण मी जे काही बोलीन ते जर तुला योग्य वाटलं, चुकीचं वाटलं तर तू निघून जाऊ शकतेस ॲज युजुअल. आज आम्ही अभिमानवर एक प्रयोग केलाय. प्रिया, तुला माहितीये हा इन्सिडेंट झाल्यापासून अभिमान काहीच बोलला नाही, तोंडातून एक शब्द काढला नाही त्याने. मी विराटशी बोललो, त्याने मला हिप्नोथेरपी सजेस्ट केली. डॉक्टर प्रदीप जोशी खूप फेमस हिप्नोथेरपिस्ट आहे. तुझी शुभ्रा वहिनी जाते त्यांच्याकडे बहुतेक. त्यांनी अभिमानला थेरपी दिली आणि त्याला काही प्रश्न विचारले. सर्वात पहिला प्रश्न हा विचारला की बाळशास्त्रीचा खून तू केलायस का? त्यानं कबूल केलं. त्यांनी नकारार्थी मान हलवले. प्रिया, पण हे कसं शक्य आहे? तो तर रेड हँडेड पकडला गेला. प्रिया, तुझ्या काकाचा खून अभिमानने केलेला नाहीये आणि हे त्याने हिप्नोसिसच्या अवस्थेत मान्य केलंय, ज्या अवस्थेत जनरली नॉर्मल माणसं खोटं बोलू शकत नाहीत. पण मग बाळकाकाचा खून कोणी केला? सुलेखाने? आयुष्य इतकं सोपं असतं तर काय होतं प्रिया? मी हा प्रश्न विचारला त्याला. ह्याचंही उत्तर त्यांनी नकारार्थीच दिलंय. याचा अर्थ तो काय बोलतोय हे त्याला कळत नाहीये. त्यामुळे त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे, नाही का? नाही, मी जे बोलतोय ते तुला आवडणार नाही कदाचित, पण माझा ठाम विश्वास आहे की माझा मित्र निर्दोष आहे. तुला पटेल न पटेल, आय डोंट केअर, बट माय फ्रेंड इज इनोसेंट. मला माहित नाही मी त्याचा इनोसन्स कसा सिद्ध करणार आहे. काय करू, कुठे जाऊ, कोणाची मदत घेऊ काहीच कळत नाही. माझ्या डोळ्यासमोर माझा मित्र खोल गर्तेत खेचला जातो आणि मी किनाऱ्यावर एकाच जागेवर खेळलेलो. कितीही प्रयत्न केला तरी माझा हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये प्रिया. मला हेच कळत नाहीये की मी हे सिद्ध कसं करू. कुठे जाऊ, कोणाची मदत घेऊ, काय करू. Never ever in my life have I felt so helpless. Never.
झोप येत नाहीये का? शुभ्रा, मला सांग, तू तू त्या डॉक्टर जोशींकडे जात होतीस ना? हो. म्हणजे ते आपल्याला हिप्नोटाईज करतात ना? हो. शुभ्रा, मला सांग, हिप्नोटाईज झालेला माणूस अगदी खरं खरं बोलतो? नाही म्हणजे बोलतोच असं नाही, बऱ्याचदा लोक काही बोलतही नाहीत. पण मग ऍक्च्युली होतं काय? आपल्या मनावर ताबा राहत नाही. आपण वाहवत जातो. आपल्याला असं वाटतं की आपण अशा एका गाडीत बसलोय जी आपोआप चालली आहे. आपण त्या गाडीवर ताबा मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काहीच करू शकत नाही. आपण फक्त त्या गाडीत बसून पुढे जात राहायचं आणि बाहेर जे काही दिसतंय ते पाहत राहायचं. शुभ्रा, तो अभिमान, त्याला सुद्धा डॉक्टर जोशींनी ही थेरपी दिली. त्याला का? तुला माहिती आहे ना, बाळकाकाचा खून झाल्या दिवसापासून आज तागायत तो एक शब्दही बोललेला नाहीये. म्हणून इन्स्पेक्टर भोसलेंनी... मग तो काही बोलला? त्याने त्याचा गुन्हा कबूल केला? नाही. त्याला जेव्हा हे विचारण्यात आलं की बाळकाकाचा खून तू केलायस का, त्यावर त्याने नकारार्थी मान हलवली. आणि त्यावेळेला तो हिप्नोटाइज्ड अवस्थेत होता. शुभ्रा, मला हे जाणून घ्यायचंय की त्या अवस्थेत तो खोटं बोलू शकतो? प्रिया, तो जर खरंच त्या अवस्थेत असेल तर मला नाही वाटत की तो खोटं बोलू शकेल. म्हणजे अभिमान सरंजामी निर्दोष आहे? बाळकाकाचा खून त्यानं नाही केला? तो जर खरंच डॉक्टर जोशींच्या थेरपीच्या अंमलाखाली असेल आणि त्याने त्या अवस्थेत त्याचा गुन्हा नाकारला असेल तर हो प्रिया, अभिमान निर्दोष आहे. अगं पण शुभ्रा, तो हेही म्हणतोय की सुलेखाही तिथे नव्हती. मग बाळकाकाचा खून कोणी केला? सबकॉन्शियस माइंडला डिप्लोमसी माहीत नसते. ते व्यक्त करतं फक्त शाश्वत सत्य. त्यामुळे ही गोष्ट नक्की की बाळशास्त्रींचा खून अभिमानने केला नाही आणि तो सुलेखानेही केला नाही. कारण अभिमानच्या सांगण्याप्रमाणे सुलेखा तिथे नव्हती. स्ट्रेंज. अभिमानही नाही, सुलेखाही नाही. मग कोण? अशी न सुटणारी कोडी पडायला लागली डॉक्टर की माझं मन मला भूतकाळाशी संवाद साधायला सांगतं. जणू वर्तमानातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या भूतकाळातच आहे. इथेच तर मेघ आहे मिसेस शास्त्री. आता तुमचा भूतकाळच सांगणार आहे तुमच्या वर्तमानाचं भविष्य.
आता मला थांबायचं नाहीये डॉक्टर. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावरच भूतकाळातून बाहेर यायचं. आपण माझी थांबवलेली सेशन्स पुन्हा सुरू करूया. मला त्या भूतकाळाशी संवाद साधायचा आहे. कधी सुरू करूया? ही एवढाच महत्वाची आहे मिसेस शास्त्री. बाकीचे प्रश्न तो भूतकाळच सोडवेल. पण इतकी घाई नको. काही वेळेला वेग नाही, संयम महत्वाचा असतो मिसेस शास्त्री. आपण लवकरच भेट घडवू, तुमची आणि तुमच्या भूतकाळाची.